नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. ते तटबंदीच्या टोकांवर असे शोभत होते जणू सुमेरू पर्वतावर ढग बसले आहेत. युद्धाचे ढोल व डंके इत्यादी वाजू लागले. त्यांचा आवाज ऐकून योद्ध्यांच्या मनात चेव येत होता. अगणित नौबती व भेरी वाजत होत्या. ते ऐकून घाबरटांच्या मनात खळगे पडत होते. त्यांनी जाऊन अत्यंत विशाल शरीराचे महान योद्धे वानर व अस्वले यांचे कळप पाहिले. अस्वले व वानर धावत होते. अवघड घाटांची त्यांना पर्वा नव्हती. पर्वतांना धरून व ते फोडून रस्ता बनवित होते. कोट्यवधी योद्धे दात करकरवत व गर्जना करीत होते. दात ओठ चावत होते आणि खूप चेकाळले होते. तिकडे रावणाचा तर इकडे श्रीरामांचा जय जयकार होत होता. जय 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 चा आवाज होताच युद्ध सुरू झाले. राक्षस पर्वतांची शिखरे ढिगाने फेकीत होते. वानर ते उड्या मारून पकडत होते आणि परत राक्षसांच्याकडे फेकत होते. प्रचंड वानर व अस्वले पर्वतांचे तुकडे घेऊन किल्ल्यांवर टाकत होते. ते हल्ला करून राक्षसांचे पाय पकडून त्यांना जमिनीवर आपटून आपटून पळून जात होते आणि पुन्हा गर्जना करीत होते. फार चंचल व मोठी तेजस्वी वानरे अस्वले मोठ्या चपळाईने उड्या मारून किल्ल्यावर चढली आणि जिकडे तिकडे महालात घुसून श्रीरामांची कीर्ती गाऊ लागली. मग एकेका राक्षसाला पकडून वानर पळून जात. स्वतः वर व खाली राक्षस योद्धे असे प्रकारे ते किल्ल्यावरून जमिनीवर उड्या मारत. श्रीरामांच्या प्रतापामुळे प्रबल वानरांच्या झुंडी राक्षस योद्ध्यांच्या अनेक समूहांना चिरडत होते. वानर पुन्हा जिकडे तिकडे किल्ल्यांवर चढले आणि प्रताप सूर्य श्री रघुवीरांचा जय जयकार करू लागले. जोराचे वारे आल्यावर ढगांचे समूह जसे विखरून जातात त्याप्रमाणे राक्षसांच्या झुंडी पळू लागल्या. लंका नगरीत मोठा हाहाकार माजला. मुले व बायका घाबरून रडू लागले. सर्वजण रावणाला शिव्या देऊ लागले की सुखाने राज्य करीत असताना याने मृत्यूला बोलावले. जेव्हा आपली सेना विचलित झाली आहे असे रावणाने ऐकले तेव्हा पळत असलेल्या राक्षस योद्ध्यांना परत पाठवून रागाने तो म्हणाला, कोणी पाठ दाखवून पळाला असे मला समजले तर मी स्वतः भयानक दुधारी तलवारीने त्याला ठार मारीन. माझे सर्व काही खाल्ले, निरनिराळे भोग भोगले. आता युद्धात तुम्हाला प्राणप्रिय वाटू लागले काय? रावणाचे टोचून बोलणे ऐकून सर्व राक्षस वीर घाबरले आणि ओशाळून रागारागाने युद्धासाठी परत निघाले. युद्धात शत्रूसमोर मरण्यातच वीराची शोभा आहे असा विचार करून त्यांनी प्राणांचा लोभ सोडून दिला. पुष्कळशी शस्त्रास्त्रे धारण करून ते सर्व वीर आरडाओरडा करीत भिडू लागले. त्यांनी परिघांनी व त्रिशूळांनी मारून अस्वलांना वानरांना व्याकुळ केले. श्री शिव म्हणतात, हे उमे, पुढे तेच जिंकणार असले तरी यावेळी वानर भयामुळे पळू लागले. ते म्हणू लागले अंगद व हनुमान कोठे आहेत? बलवान नल, नील आणि द्विविध कोठे आहेत? हनुमानाला जेव्हा कळले की आपली सेना भयभीत झाली आहे त्यावेळी तो बलवान पश्चिम दारात होता. तेथे त्याच्याबरोबर मेघनाद युद्ध करीत होता. ते दार मोडत नव्हते. फार मोठी अडचण झाली होती. तेव्हा हनुमानाला मोठा राग आला. त्या काळासारख्या योद्ध्याने मोठी गर्जना केली आणि उडी मारून तो लंकेच्या किल्ल्यावर आला आणि डोंगरावर घेऊन मेघनादावर धावून गेला. मेघनादाचा रथ मोडला, सारथ्याला मारून टाकले आणि मेघनादाच्या छातीवर लाथ मारली. मेघनाद व्याकुळ झालेला पाहून दुसरा सारथी रथात घालून त्याला लगेच घरी घेऊन गेला. इकडे अंगदाला समजले की हनुमान किल्ल्यावर एकटाच आहे. तेव्हा रणामध्ये बहादूर बालीपुत्र सहजपणे उडी मारून किल्ल्यावर चढला. युद्धामध्ये ते 2 वानर शत्रूंवर संतापले होते. हृदयामध्ये श्रीरामांच्या प्रतापाचे स्मरण करून दोघे धावून रावणाच्या महालावर चढले आणि कोसलराज श्रीरामांचा जय जयकार करू लागले. त्यांनी कळसासह महाल धरून पाडला. हे पाहून राक्षसराज रावण घाबरला. सर्व स्त्रिया छाती बडवून म्हणू लागल्या, आता उत्पात माजवणारे 2 वानर एकदम आले आहेत. वानरलीला करून दोघे त्यांना घाबरवू लागले आणि श्रीरामांची कीर्ती ऐकवू लागले. मग सोन्याचे खांब हातांनी धरून ते म्हणाले, आता उत्पात सुरू करूया. गर्जना करीत शत्रूच्या सेनेत त्यांनी मधोमध उडी मारली आणि आपल्या प्रचंड भुजबलाने ते त्यांचे मर्दन करू लागले. कुणाला लाथ तर कुणाला थप्पड मारित होते आणि म्हणत होते, तुम्ही श्रीरामांना भजत नाही त्याचे हे फळ भोगा. एकाला धरून त्याला दुसऱ्यावर पाडून चिरडत होते आणि त्यांची मुंडकी मोडून फेकत होते. ती मुंडकी रावणासमोर जाऊन पडत होती आणि दह्याच्या मडक्याप्रमाणे फुटत होती. ते ज्या मोठमोठ्या सेनापतींना पकडत होते त्यांचे पाय धरून त्यांना श्रीरामांच्याकडे फेकत होते.
बिभीषण त्यांचे नाव सांगे व श्रीराम त्यांना आपल्या परमधामास पाठवित होते. ब्राह्मणांचे मांस खाणाऱ्या त्या नरभक्षी दुष्ट राक्षसांनाही तीच गती मिळाली, जिची याचना करूनही योग्यांना जी गती सहजपणे मिळत नसे. श्री शिव म्हणतात, हे उमे, श्रीराम हे फार कोमल हृदय व करुणेची खाण आहेत. ते विचार करीत की वैरभावाने का होईना ते माझे स्मरण तर करतातच ना. मनात असा विचार करून ते त्यांना परमगती देत होते. हे भवानी, असा कृपाळू कोण आहे ते सांग. प्रभूंचा असा स्वभाव जाणून जी माणसं भ्रम सोडून त्यांचे भजन करीत नाहीत ती अत्यंत मंदबुद्धीची व परम अभागी होत. श्रीराम म्हणाले, अंगद व हनुमान किल्ल्यात घुसले आहेत. दोन्ही वानर लंकेत विध्वंस करताना असे शोभत होते की जणू दोन मंद्राचल समुद्राचे मंथन करीत आहेत. बाहुबलाने शत्रुसेनेला तुडवून व तिंबून काढून दिवस सरत असल्याचे पाहून हनुमान व अंगद या दोघांनी उड्या मारल्या व कोणतेही श्रम न झाल्यासारखे ते भगवान श्रीरामांच्या जवळ आले.